तर एक मोठी बातमी समोर येते। पावसासंदर्भामध्ये मुंबईला पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय। आज दुपारी समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार आहेत। त्याच्यामुळे आज मुंबईमध्ये हाय टाइडचा इशारा आहे। 4.40 मीटर पेक्षा सुद्धा जास्ती उंच लाटा आज समुद्रामध्ये उसळणार आहेत। त्यामुळे भरतीच्या किनाऱ्यावर जाऊ नये असं प्रशासन म्हणते। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडनं। भरत, आज मुंबईला पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा आहे, हाय टाइड सुद्धा आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे तुम्ही हा मरीन ड्राईव्हचा सुंदर असा समुद्र किनारा पाहत आहात। खरं तर आज मुंबईला हाय टाइडचा इशारा देण्यात आलेला आहे। 4 मीटर 40 सेंटीमीटर पेक्षा उंच लाटा ज्या आहेत त्या या मरीन ड्राईव्ह आणि संपूर्ण मुंबईचा जो समुद्र किनारा आहे या ठिकाणी उसळणार असल्याचा इशारा जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशासनाने समुद्र किनाऱ्यावरती जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। मात्र त्यानंतरही मुंबईकर जे आहेत ते या मरीन ड्राईव्हच्या समुद्र किनाऱ्यावरती आले असल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणावरती लाटा या ठिकाणी उसळताना एकंदरीत चित्र आहे। खरं तर ज्यावेळेस हाय टाइड असतो त्यावेळेस समुद्राची भरती आल्यानंतर जे काही ड्रेनेजचं पाणी आहे ते समुद्रामध्ये सोडलं आहे त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो आणि अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असते। त्यामुळे मुंबईकरांना एक सावधानतेचा इशारा सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुंबईला रेड अलर्ट असल्याने धुवाधार जो पाऊस आहे तो सुद्धा मुंबईमध्ये कोसळण्याची शक्यता आहे। आणि भरत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईकरांनो, आज घराबाहेर पडू नका कारण मुसळधार पावसाचा इशारा आहे।